नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शुभांगी निकम या यूट्यूब चॅनलमध्ये। शिव आणि मी आता सध्या बसमध्ये आहे, कारण आम्ही दोघे जण गावी निघालेलो आहे। 1.5 तासाच्या प्रवासानंतर मी मलकापूर बस स्टॉपवर पोहोचलेलो आहे। इथून मी रिक्षाने घरी जाणार। वडापच्या स्टॉपवर आल्यानंतर मला रिक्षा पण पटकन मिळाली। घरी गेले तर सगळ्या मुली न्हाऊनाला निघाल्या होत्या। आमच्या गावी घरचे गणपती आलेल्या दुसऱ्या दिवसापासून हरेटीची न्हाऊनं घेऊन ते ओढ्यावर भरून त्याची पूजा करून त्याच्यावरती चिरमुरे टाकतात आणि ढोल वाजवत ते घरी घेऊन येतात। गावातील सगळ्या मुली एकत्र जमून जातात न्हाऊनाला आणि ते घरी आणून बाप्पासमोर ठेवतात। 5 किंवा 6 दिवस असतात आणि शेवटचं न्हावण आपल्या गौराईचं असतं। आज गौरी आगमन होतं, त्यामुळे सगळ्या जणी गौरी आणायला रानात निघून आलेल्या आहेत। रानात गेल्यानंतर आमची एक ठरलेली जागा आहे, तिथे गौरीचं पूजन करतात, एकमेकींना हळदी कुंकू लावतात आणि गौरी काढायला सुरुवात करतात। सगळ्या जणी रानात गौरी शोधून गोळा करत आहेत। गवर काढून झाल्यानंतर ओढ्यावर स्वच्छ धुवून कापडात गुंडाळून गावात घेऊन येतात। गावात एक ठरलेलं ठिकाण आहे, तिथे सर्व गावातील मुली गवर आणून ठेवतात आणि रात्री 7 वाजता सगळं आवरून सगळ्या जणी एकत्र येतात। गावातील गुरव गौरी धुपवतो, त्याच्यानंतर गौरी ढोल वाजवत मंदिरात घेऊन जातात। इथे आमची गवर पण आलेली आहे। लाईट नाही त्यामुळे व्हिडिओ क्लिअर दिसत नाही। आमची गवर आलेली आहे, किती छान फुलांनी बहरलेली आहे बघा। आरतीनंतर गौरीला वडी भाकरी भोपळीची भाजी असा नैवेद्य दाखवला। ही वडी भाकरी आणि भाजीची शिदोरी आहे गौराईची, ती आता आपण आपल्या गल्लीत वाटून यायची आहे। शिदोरी वाटून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त जेवण केलं। उद्याच्या रांगोळीसाठी फुलांच्या पाकळ्या काढून ठेवल्या। रात्री सगळ्यांनी मिळून मस्त झिम्मा घातला। कोणाकोणाला आवडतो झिम्मा खेळायला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।